श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आध्यात्मिक प्रगती, उपासना आणि कोणत्याही शुभ कार्याचा श्री गणेश करण्यासाठी 18 जून 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग जुळून येत आहे. तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग, जो या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग असेल. गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ हा सकाळी 6:04 होत असून सकाळी 11:32 असणार आहे. शुक्रवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केली अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याचे देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण फक्त 2 रुपयाची ही वस्तू खरेदी करून घरी आणा. ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यामुळे पुण्य ते आपल्याला प्राप्त होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू आणायची, कोणत्या वेळेत आणायची, त्याच बद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्ही माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं, गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करायचं. स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं. असं केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेव तसेच गणपती बाप्पांची, कुबेर देवांची पूजा करायची आहे, कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती
धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात. तर महादेव हे संकटाचा नाशक आहेत. तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत आणि लक्ष्मी प्राप्त झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे. पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे. कळश स्थापना केल्याने घरात धन धान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण जेव्हा आपण सेवा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. तर या दिवशी अगदी तुम्ही 10 रुपयाची का होईना हळद ही खरेदी करून आपल्या घरी आवर्जून घेऊन यायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळद आणण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण आवर्जून तुम्हाला या दिवशी हळद खरेदी करून घरी आणायची आहे. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर आपल्या घरी तुम्ही हळद आणली म्हणजे साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. दुसरी महत्त्वाची वस्तू जी आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घरी आणायची आहे ती म्हणजे चणा डाळ. पिवळ्या रंगाची ही चणा डाळ जी आहे ती आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच पुढची वस्तू म्हणजेच तुळशीचं रोप. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल किंवा तुमच्या घरातील तुळस काही कारणास्तव वाळली असेल तर आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी तुळशीचं रोप घेऊन यायचं आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. ज्या घरामध्ये तुळशीची पूजा दररोज केली जाते, सेवा केली जाते, त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही. त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोषसुद्धा निर्माण होत नाही. तर या 3 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून आपल्या घरी घेऊन यायच्यात किंवा या 3 वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जी आहे ती आपल्या घरी घेऊन येऊ शकतात. आपल्याला हे उपाय आहेत ते संध्याकाळी करायचे आहेत. कारण 3 सांजेची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि आपल्या घरामध्ये हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे. तर हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसून करणार आहेत. आपल्याला देवघरामध्ये एक पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवायचे. त्यावर आपल्याला माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची. त्याचबरोबर गणपती बाप्पा तसेच श्रीहरी विष्णू, तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल तर या सर्व यंत्र सोबत आपल्याला पाटावर मांडणीही करून घ्यायची आहे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसेच तुम्ही ह्या ज्या वस्तू खरेदी करून आणलेल्या आहेत त्यासुद्धा जसं की हळद आहे, हरभऱ्याची डाळ असेल तर त्यासुद्धा आपल्याला वाटीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यानंतर सर्व देवी देवतांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, दीप, धूप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. तिथेच बसून आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. श्रीसुक्तम हे माता लक्ष्मीला अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. श्रीहरी विष्णू तसेच गणपती बाप्पांचं, कुबेर देवांचं, महादेवांचं स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, संकट आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर या सर्व वस्तू तसेच सर्व देवी देवता संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचे आहेत. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवपूजा करण्याच्या अगोदर पुन्हा आपल्याला देवांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. आता जर तुम्ही हळद विकत घेऊन आले असतील तर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला
तुळशी मातेला अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच हरभऱ्याची डाळ जर तुम्ही विकत घेऊन आले असतील तर त्यामधली थोडीशी हरभऱ्याची डाळ जी आहे त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा आणि अशी आहे डाळ आणि गुळ जी आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे. किंवा आता तुम्ही तुळशीचं रोप आणलं असेल तर आवर्जून त्या रोपाला आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये लावायचे, त्याची पूजा सेवा करायची. अशा रीतीने आपल्याला हे उपाय जे आहेत ते किंवा या ज्या सेवा आहेत त्या गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी करायच्यात. या सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीनारायणाची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.